नमस्कार, आपण पाहत आहात पश्चिम विदर्भातील नंबर 1 सिटी न्यूज चॅनल। आपले सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे। चला एक नजर टाकूया अमरावती शहर आणि संपूर्ण राज्यातील गुन्हेगारी जगताच्या ताज्या घडामोडींवर। अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। 14 जुलै रोजी फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये SRPF कॅम्पमधील 500 क्वार्टर येथील टेकडीजवळ BSNL टॉवरच्या एका इमारतीत रिजवान मुलानी या 20 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली होती। या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती। या प्रकरणी सुरुवातीला गाडगेनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते, ज्याने गुन्ह्याची कबुली दिली होती। त्यानंतर या घटनेचा तपास फैजरपुरा पोलिसांनी आपल्या हाती घेतला। आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींपैकी एक आदित्य खंडारे असून दुसरा आरोपी अनोश वानखडे हा फरार आहे आणि तो अमरावतीचाच रहिवासी आहे। या घटनेचा तपास फैजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोशन शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश गावंडे करीत आहेत। मृतक रिजवान मुलानी याच्या वडिलांना बोलावून त्याची ओळख पटविण्यात आली। त्यांनी मृतदेहाची कपड्यांवरून तो आपला मुलगा असल्याची खात्री केली। या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेला मृतकाचा विसेरा नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे, ज्यामुळे तपासाला आणखी गती मिळेल। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तपासाचे कार्य अधिक व्यापक होईल। यामध्ये घटनाक्रम असा आहे की दिनांक 14/7/25 रोजी पोलीस स्टेशन फैजरपुरा येथे गाडगेनगरच्या DB पथकातील पोलिसांनी आमच्याकडे एक विधी संघर्ष बालकाला आणून दिले। त्यांनी असं सांगितलं की त्या विधी संघर्ष बालकाने त्यांना काहीतरी माहिती दिलेली आहे एका दखलपात्र गुन्ह्याबाबत। त्या अनुषंगाने रिपोर्ट नोंद केला। ज्या आमच्या ड्युटी ऑफिसर होत्या देवकाते मॅडम, PSI देवकाते मॅडम, त्यांनी गुन्हा नोंद केला। त्यानंतर तो विधी संघर्ष बालक आहे, त्या विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन आपण त्याची कबुली घेतली। संपूर्ण कबुली जेव्हा दिली त्या बालकाने, त्यामध्ये त्यांनी असं सांगितले की जे हनुमान टावर टेकडी आहे SRPF कॅम्पजवळ, तिथे तो आणि त्याचे इतर 4 मित्र जे आहेत त्यांचे नावं आदित्य उर्फ आदू संजय खंडारे, राहणार PWD क्वार्टर अमरावती, दुसरा अनोश वानखडे आणि तिसरा प्रतीक नाईक, असे हे तिघं आणि तो विधी संघर्ष बालक। त्यांचा जो मित्र आहे, त्यांचा मित्र जो होता म्हणजे आपला मृतक, त्यातला मृतक रिजवान रमजान मुलानी, याला ते सोबत घेऊन गेले। तिथं सोबत घेऊन गेले त्या टेकडीवर गेल्यानंतर त्यांनी तिथं जो हे आहे बौद्ध विहार आहे, बौद्ध विहारावर त्यांची होंडा सिटी कारनी गेले होते। कार थांबवली, त्यानंतर ते टेकडीच्या माथ्यावर गेले। माथ्यावर गेल्यानंतर तिथं जे बंद पडलेलं ऑफिस आहे टावरचं, त्या ऑफिसच्या बॅक साईडला एक हे आहे अंडरग्राऊंड सेफ्टी टँक आहे। त्या टँकवर ते लोक गांजा पीत बसले होते। त्यामुळे त्यांचा वादविवाद झाला। वादविवाद झाल्यानंतर जो मृतक होता तो शिवीगाळ करायला लागला होता सगळ्यांना, आणि तो शिवीगाळ करत असल्यामुळे आता हा जो विधी संघर्ष बालक आहे तो या रिजवानसोबत पुण्याला राहत होता। पुण्याला राहत असताना त्यावेळी कसं होतं की तो त्याला सर्व कामं करायला लावायचा, नेहमी त्याला असं काही ना काही त्रास देत राहायचा, किरकोळ। मग त्याचा राग त्याच्या मनात होताच। मग त्यांनी सगळ्यांना म्हटलं की याचं नेहमीच कटकट आहे म्हणे, त्याला मारून टाका। आता हे याचे जे अमरावतीचे लोकल सर्व होते, चांगले मित्र असल्यामुळे ते सगळ्यांनी मिळून त्याला, त्यांच्याकडे जो लोखंडी पाईप होता, लोखंडी पाईपने त्याला मारलं आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी ती बॉडी जी आहे ते याच्यामध्ये टाकून दिली सेप्टिक टँकमध्ये, आणि त्याचं झाकण लावून टाकलं। आता या बालकाने दिलेल्या कबुलीवरून आपण पुढे प्रोसेस सगळी चालू केली। वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपण तपास सुरू केला। आपले फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड सर्वांना बोलवलं, घटनास्थळी गेलो। तिथं बालकाने आपल्याला ती बॉडी काढून दिली, बॉडी दाखवली। बॉडी दाखवल्यानंतर पुढचा आपण इन्क्वेस्ट केला, पंचनामा करून बॉडीचा PM वगैरे झालं। त्यानंतर त्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली। नातेवाईकांना माहिती दिली, नातेवाईक त्याचे पुण्यावरून आले, त्यांचेसुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड वगैरे सर्व करण्यात आलेले आहे। यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत जे आरोपी आहेत, एक आरोपी क्रमांक 1 आदित्य संजय खंडारे, त्यानंतर प्रतीक संजय नाईक, या दोघांना अटक केलेली आहे। आणि आरोपी जो आहे, आरोपी अनोश वानखडे जो आहे, अनोश वानखडे सध्या वॉन्टेड आहे, त्याचा तपास सुरू आहे। तो फरार असल्यामुळे सध्या मिळून आलेला नाही, परंतु काही दिवसातच तो मिळून येईल। त्या दिशेने आता संपूर्ण पोलिसांचा तपास सुरू आहे। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी सिटी न्यूज सोबत राहा। पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून लवकरच सर्व सत्य समोर येईल अशी आशा आहे। अकोला स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय सोनसाखळी चोराच्या एका मोठ्या टोळीला गजाळ करीत एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे। या कारवाईमुळे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पडणाऱ्या चोरांना आता कायद्याच्या बेड्या पडल्या आहेत। अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून फरार झाले होते।
हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत गांभीर्याने घेतले. तपासादरम्यान पोलिसांनी चोरीला गेलेले अंदाजे 15 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ज्याची किंमत सुमारे 1,50,000 रुपये आहे, ते 100% हस्तगत केले आहेत. या आरोपींविरोधात गुजरात राज्यातील पालनपूर, शेरकोटला, सिद्धपूर, हिम्मतनगर, ओधव, कलोल, मथापूर, बापूनगर, उमरेट यांसारख्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये 25 पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे चेन स्नॅचिंगसाठी आरोपींनी शेगाव, बुलढाणा येथून एक मोटरसायकल चोरली होती आणि त्याचा वापर केलाय. चोरांनी केवळ चोरीच्या उद्देशाने नवीन सिम कार्ड घेतले होते आणि काम पूर्ण झाल्यावर ते बंद केले होते. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखा येथील तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अकोला पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे केवळ अकोल्यातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही धुमाकूळ घालणाऱ्या या आंतरराज्यीय टोळीला आळा बसला आहे. याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन. पोलिसांनी अंमली पदार्थाविरुद्ध सुरू केलेल्या त्यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत एक मोठे यश मिळवले आहे. शहर कोतवाली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मादक पदार्थ गांजा जप्त केला आहे आणि एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 6 किलो 90 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला असून त्याची अंदाजी किंमत 97,000हून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत 18 जुलै रोजी शहर कोतवाली पोलिसांना एक महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली. ही माहिती प्रतिबंधक मादक पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीबद्दल होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वजन मशीन, पंच आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह लक्ष्मीनगर, खोलेश्वर, अकोला येथील संशयित सागर देवराय बन बहादूर यांच्या घरावर छापा टाकला. घराच्या झडती दरम्यान घरामध्ये एका पारदर्शक पिशवीत लपून ठेवलेला गांजा सापडला. पंचाच्या उपस्थितीत आरोपी सागर देवराय बन बहादूर, ज्याचे वय 35 वर्ष सांगितले जात आहे, त्याचे नाव आणि पत्ता विचारण्यात आला. घटनास्थळीच वजन मशीनने या मादक पदार्थाचे वजन केले असता ते एकूण 6 किलो 90 ग्रॅम इतके भरले, ज्याची बाजारातील अंदाजित किंमत 97,440 आहे. या व्यतिरिक्त आरोपीकडनं 660 रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली. अशा प्रकारे जप्त केलेल्या एकूण वस्तूंची किंमत 98,100 इतकी अंदाजित करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या लेखी तक्रारीवरनं शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 219 NDPS अधिनियमाच्या कलम 20 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शहर कोतवाली पोलीस निरीक्षक संजय गवई यांच्या आदेशाने पार पडली आहे. या यशस्वी ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह क्राईम डिटेक्शन टीम मधील अनेक कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यात सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र बहादूरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विन सिरसाट, अजय भटकर, ख्वाजा शेख, किशोर येऊल, निलेश गुंदे, शैलेश घुगे, विकास जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुखसार बी, कल्याण पवार, चालक अनिल सोनोने त्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरात अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध एक कडक संदेश दिला गेलाय. माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत आम्हास माहिती मिळाली की खोलेश्वर या ठिकाणी एक इसम गांजा विक्री करत आहे. अशा प्राप्त माहितीवरून पंचासह व स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून अंदाजे 6 किलो गांजा आम्ही जप्त केलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीचे नाव सागर घन बहादूर आहे. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक चांडक सर, तसेच अपर पोलीस अधीक्षक रेड्डी सर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात आमचे डीबी स्टाफ, तसेच पोलीस स्टेशनचे API किशोर पवार यांच्या मदतीने करण्यात आलेली आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीचा PCR घेण्यासाठी कारवाई सुरू आहे, पुढील कारवाई करिता. आपण पाहिलेत की अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत आणखी एक मोठी यश संपादन केले आहे. ही कारवाई अंमली पदार्थाच्या व्यापाराला आळा घालण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. पोलीस दलाचे म्हणणे आहे की शहर नशामुक्त करण्यासाठी असे अभियान यापुढेही सुरू राहतील. या बातमीवर पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अकोल्यात कृष्णनगर परिसरात 2 गटांमध्ये झालेल्या तुंबड हाणामारी आणि गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 23 जणांवर गुन्हे दाखल केले असून 12 जणांना अटक केली आहे. मात्र या कारवाईत काही निर्दोष मुलांना गोवल्याचा आरोप करीत कृष्णनगर भागातील महिलांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
आपली मागणी घेऊन आलेल्या महिलांना ठाणेदारांनी काय आश्वासन दिले पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अकोल्याच्या कुशीनगर परिसरात काही दिवसांपूर्वी पूर्व वैमनस्यातून 2 गटांमध्ये सशस्त्र हाणामारी आणि हवेत गोळीबार झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सिव्हिल लाईन पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत एकूण 23 जणांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. मात्र पोलिसांच्या या कारवाईवर कृषीनगर भागातील काही कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचा आरोप आहे की पोलिसांनी या गुन्ह्यात काही निर्दोष मुलांची नावे देखील समाविष्ट केली आहे. याच मुद्द्यावरून मोठ्या संख्येने कृषीनगरमधील महिलांनी एकत्रित येत सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. जिम मध्ये गेला होता सर, त्यांनी फोन करून बोलावलं आणि फक्त तिथं उभाच होता तो, तरी पण त्याचं नाव त्याने लिहून दिलं. आणि बघायला तो हॉस्पिटल मध्ये गेला, तो असे म्हणतात पुढची पार्टी आकाश गवई की म्हणतात बाई कशाला आले पाहायला. त्यांना बघितलं आणि मला बघितलं नाही. लेकराला एवढं समजते का? तरी ते बाहेर गावी आता कुठं गेले आणि कुठं नाही आम्हाला पण माहिती नाही. सांगा तुम्ही आम्ही काय करणार? आमच्या मुलाचे नावं आली पाहिजेत, नाही पेपर मधून घ्यायचे, त्याला नाही मिळून दे जातो. आमच्या निर्दोष मुलांना या गुन्ह्यातून वगळावे अशी जोरदार मागणी या महिलांनी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ संशयावरून किंवा पूर्वग्रह दूषितपणे काही मुलांना गोवण्यात आले आहे. तो कार वॉश मध्ये कामाला होता. त्या भांडणात काही त्याचा म्हणजे संबंध नसून त्याचं नाव पेपरात आलं. तर त्यांच्या या घटनेशी थेट संबंध नाही. यावेळी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या ठाणेदार मालती कायटे यांनी मोर्चातील महिलांशी संवाद साधला. महिलांच्या भावना समजून घेत ठाणेदार कायटे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल आणि त्यानंतरच पुढील योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीची ग्वाही मिळाल्यानंतर महिलांनी आपला मोर्चा थांबविला. शाळेमध्ये आहे, छोटा आहे, कॉलेजला आहे, याला हे असं घडायला पाहिजे का? न्याय काऊन नाही भेटत? न्याय कशानं काय झालं? आज 4 दिवस झाले माझा मुलगा घरी नाही आहे. कशानं काय झालं? ज्यांना नाव टाकलं त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकतो. कारण आज माझ्या मुलाचं आज 4 दिवस झाले आमच्या पोटात अन्न नाही. आज आमचं म्हणणं काय होत असेल? याच्यासाठी आम्हाला न्याय भेटणं जरुरी आहे. आम्हाला न्याय भेटा. एक तर न्याय द्या ना, फक्त बॉटल जराची द्या. आम्ही मायबाप जर घ्यायला तयार आहोत. कृषीनगरमधील या घटनेचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी कारवाई केली असली तरी निर्दोष मुलांची नावे वगळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ठाणेदारांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले असले तरी या प्रकरणातून खरोखरच निर्दोष मुलांना न्याय मिळते का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. आपण अमरावती शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातील बातम्या पाहिल्यात. शॉर्ट ब्रेक नंतर थोड्याच वेळात पुन्हा भेटू आणि राज्यातील गुन्हेगारी जगताच्या ताज्या बातम्या पाहू. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ, आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. शॉर्ट ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर टाकूया राज्यातील गुन्हेगारीच्या ताज्या घडामोडींवर. नागपूर शहरात खंडणी मागून व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या एका गुन्हेगाराला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. एका चायनीज ठेला चालकाला चाकूने धमकावून खंडणी मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपीला जेरबंद केले आहे. या घटनेमुळे जरीपटका परिसरात व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. चला पाहूया सविस्तर माहिती. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी बाजार मिसाळ लेआउट येथे सौरभ सरेंद्र इलमकर वय 23 वर्ष हे त्यांचा सौरभ चायनीज नावाचा ठेला चालवितात. 3 महिन्यांपूर्वी पुणेश गुलाबसिंग ठाकरे वय 25 वर्ष या आरोपीने त्यांच्या ठेल्यावर येऊन सौरभला धमकावले होते. तू कोणाला विचारून ठेला सुरू केला? मला ओळखत नाहीस का? मी फायरिंग केली आहे आणि जरीपटकाचा नामी बदमाश आहे. तुला ठेला सुरू ठेवायचा असेल तर दर आठवड्याला 500 रुपये द्यावे लागतील अशी धमकी देऊन तो निघून गेला होता. 18 जुलै रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास सौरभ इलमकर ग्राहकांना चायनीज देत असताना आरोपी पुणेश ठाकरे पुन्हा आला. त्याने सौरभला 2000 रुपये हप्ता आत्ताच दे असे म्हणत पुन्हा धमकावलेत. सौरभने पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी त्याच्याजवळील लोखंडी चाकू काढून सौरभच्या ठेल्यावरील सामानांवर वार केलेत आणि धमकावून तेथून पळ काढला. या घटनेनंतर फिर्यादी सौरभ इलमकर यांनी तात्काळ जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहिता कलम 308 सह भारतीय हत्यार कायदा कलम 425 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी तात्काळ तपास पथके तयार करून आरोपी पुणेश ठाकरे याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहेत. मी API जितेंद्र ठाकूर, नेमणूक पोलीस ठाणे जरीपटका नागपूर शहर. काल दिनांक फिर्यादी सौरभ सुरेंद्र इलमकर हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी फिर्याद दिली. घटना अशी आहे की मागील 3 महिन्यापूर्वी एक पुणेश गुलाबसिंग ठाकरे म्हणून आरोपी आहे, त्याच्यावरती याआधी पण फायर आर्म्स आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तो सुरेंद्र इलमकर हा चायनीजचा ठेला लावते मंगळवारी बाजार या ठिकाणी. त्याच्याकडे मागील 3 महिन्यापूर्वी गेला होता. मी बदमाश आहे म्हणून आणि मला हप्ता लागेल, माझ्यावर फायरिंगचा गुन्हा आहे असं त्याच्यावर एक केला होता. म्हणजे त्याला धमकी दिली होती आणि 500 रुपये हप्ता लागेल असं त्याला म्हटलं होतं. मग त्यावेळेस त्यांनी त्याला पैसे दिले नव्हते किंवा माझ्याकडे पैसे नाही, हप्ता देऊ शकत नाही. मग परत आता 24/6 2025 त्यावेळेस पण त्याच्याकडे तो गेला पुणेश ठाकरे, परत धमकी दिली की 500 रुपये तुला द्यावं लागेल, नाही तर मग पाहून घे. आणि त्या दिवशी नेमकं म्हणजे मंगळवारी बाजार बंद असल्यामुळे त्यांनी त्याचा ठेला पाडून दिला असं फिर्यादीचं म्हणणं होतं. पाडून निघून गेला. मग त्याला भीती वाटली की मला धंदा करायचा याच ठिकाणी, त्यामुळे त्यांनी मग रिपोर्ट दिली नव्हती. पण नंतर त्यांनी एक लेखी तक्रार अर्ज दिला आणि काल परत जेव्हा ही घटना त्यांनी आपला नेहमीप्रमाणे सकाळी 10 ते तो रात्री 10 पर्यंत ठेला लावते चायनीजचा मंगळवारी बाजारला. तो चायनीज ठेल्यावर आपली गिरायकी करत असताना दुपारी 3:30 वाजता दरम्यान परत हा पुणेश ठाकरे त्याच्याकडे गेला आणि तू आतापर्यंत मला म्हणजे खंडणी दिली नाही, हप्ता दिला नाही, पण आता तुला आज लगेच मला 2000 रुपये द्यावं लागेल, नाही तर तुला पाहून घेतो असं धमकीने लगेच चाकू काढली आणि त्याच्या ठेल्यावर चायनीजच्या ठेल्यावर वार करायला लागला. तो घाबरला आणि त्या सोबतच्या मित्रासोबत पळून डायरेक्ट पोलीस स्टेशनला आला. मग नंतर त्याच्या विरुद्ध आपण त्याची तक्रार घेतली आणि जो पुणेश गुलाबसिंग ठाकरे आहे आरोपी, वय 25 वर्ष आहे, राहणार मिसाळ लेआउटचा आहे, त्याला DB पथकाच्या सहाय्याने आपण ताब्यात घेतलं, शोध घेऊन त्याचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि अरेस्ट केली. आणि पुढील तपास फिर्यादीचे रिपोर्टवरून आपण पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 530/2025 कलम 308(3), 308(4), 351(3) भारतीय न्याय संहिता, सहकलम 425 भारतीय हत्यार कायदा, सहकलम 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या अरेस्ट आहे. तपास मी करत आहे. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आणि आज PCR साठी आम्ही जाणार आहोत. याच्यावरती याचा एक असा रेकॉर्ड आपल्याकडे पोलीस स्टेशनला दाखल आहे की 802 नंबरचा CR आहे 2020च्या. त्यामध्ये यांनी फायर आर्म्स इतर साथीदारांसोबत अग्निशस्त्राचा वापर करून खुनाचा प्रयत्न करण्यासारखा गुन्हा केला होता. रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पुढील तपास सुरू आहे. जे काही निष्पन्न होईल सांगता येईल. जरीपटका पोलिसांनी तातडीने आणि प्रभावीपणे ही कारवाई करत एका खंडणीखोराला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात नागरिकांना आणि विशेषतः लहान व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे गुन्हेगारांना योग्य ती संदेश मिळाला आहे की नागपूरमध्ये गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. या घटनेवर आणि अशाच इतर घडामोडीवर अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाहन चोराविरुद्ध एक धडाकेबाज कारवाई करत मोठे यश संपादन केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 वाहन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 29 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 13,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतत सक्रिय असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 3ला एका गुप्त बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. ती अशी होती की वाहन चोरीच्या आरोपाखाली असलेले काही संशयित नागपूर शहरातील विविध ठिकाणी वाहन चोरी करीत होते आणि ते सध्या मालेधक्का परिसरात उपस्थित आहेत. या प्राप्त माहितीच्या आधारे क्राईम ब्रँच युनिट 3च्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कसून तपास केला असता या आरोपींनी केलेल्या एकूण 29 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत. पोलिसांनी आरोपींकडनं चोरीस गेलेला 13,50,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी या आरोपींना आणि जप्त केलेला मुद्देमाल शांतीनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ते दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी 4 ठिकाणी गाड्या डंप करून ठेवलेल्या होत्या विकण्यासाठी व आज ते गाडी विकण्यासाठी ते गिराईक शोधत होते. त्यावेळेस त्यांना आम्ही पकडलेलं आहे.
गाडी विकण्याचं कारण म्हणजे ते त्यांचं वैयक्तिक उपजीविका भागवण्यासाठी ती गाडी विकायचे. त्यांना नशा पाणी करण्याची शौक होती. गाडी जी आहे, जी मोटरसायकल लात मारून हँडल लॉक तोडायचे, वायर जोडून ते घेऊन जायचे आणि ऍक्टिव्हा जे हँडल नाही आहे लागलेली किंवा त्यांच्याकडे काही चाब्या होत्या ते लावून जर ते लागली तर तशा पद्धतीने ते ऍक्टिव्हा चोरायचे. एका ठिकाणी डंप करायचे. त्याच्यानंतर वेगवेगळे कारण सांगून वेगवेगळ्या गिरायकाला, गावाखेड्यातल्या गिरायकाला बोलून ते 5,000 10,000 मध्ये विकायचे. अशा प्रकारे त्यांच्याकडनं आम्ही 29 गाड्या ज्या आहेत रिकवर केलेल्या आहेत. हे गुन्हेगार वृत्तीचेच आहेत. यांच्यावर बऱ्याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. करणवर सुद्धा जवळपास 8-10 गुन्हे आहेत. आकाश वर्मावर सुद्धा 302 गुन्हे सारखे गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. नागपूर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. वाहन चोरावर क्राईम ब्रँचने केलेल्या या वज्रप्रहारामुळे 29 गुन्हे उघडकीस आले आहेत आणि 13 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी पोलीस तसेच प्रयत्न करीत राहतील. आणि या इतर महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. राणी दुर्गावती चौकातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यासह नागपूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सुमारे 63,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. नेमकी ही चोरी कशी झाली आणि पोलिसांनी आरोपीला कसे पकडले, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. नागपूर येथील राणी दुर्गावती चौकात चौहान ज्वेलर्स नावाचे दुकान आहे, जे फिर्यादीच्या आई चालवतात. 4 जुलै रोजी फिर्यादीच्या आईने नेहमीप्रमाणे दुपारी 12 वाजता दुकान उघडले. त्यानंतर कामासाठी दुपारी 3:30 वाजता त्या दुकानाच्या आतील खोलीत गेल्या आणि सुमारे 4 वाजता दुकानात परत आल्या. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दुकानात एक अनोळखी मुलगा सुटे पैसे मागण्यासाठी आला. तेव्हा फिर्यादीच्या आईने दुकानाच्या काउंटरमधील ड्रॉवर उघडून पाहिले असता त्यांना त्यांच्या पांढऱ्या रंगाची पर्स मिळाली नाही. त्यांनी पर्सचा दुकानात सर्वत्र शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. या पर्समध्ये चोरीस गेलेल्या वर्णनाचे दागिने ठेवले होते. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी विटाभट्टी चौक, पोलीस ठाणे यशोदानगर, नागपूर येथे येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस ठाणे डीबी स्टाफचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत कोडपे, प्रशांत लांजेवार, प्रवीण जाधव, अमोल भेंडेकर, नितेश मिश्रा यांनी सापळा रचला. विटाभट्टी चौकात एका बाजूला थांबले असता मिळालेल्या माहितीतील वर्णनाचा एक इसम, ज्याने पांढरा आणि मेहंदी रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची लोअर पॅन्ट परिधान केली होती, तो पायी जाताना दिसला. त्याला सोबत असलेल्या स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव रुचित उर्फ बंड्या विनोद साहू सांगितले. या आरोपीला गुन्ह्याची माहिती देऊन विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. आरोपीची झडती घेतणे आवश्यक असल्याने लगेचच 2 पंचांना त्या ठिकाणी बोलावून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशातून मुद्देमाल एकूण किंमत 63,000 असलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. जो काही चोरी करणारा इसम आहे तो रुचित उर्फ बुंड्या विनोद शाहू हा आहे. त्यावरून आम्ही नमूद आरोपीचा शोध घेत असताना आम्हाला तो मिळून आला. त्याचं पूर्ण नाव आहे रुचित उर्फ बुंड्या विनोद शाहू, वय 21 वर्ष, राहणार तांडापेठ, पिली बसोड चौक, पिली मारवा तोट्याजवळ, पोलीस स्टेशन पाचवली. नमूद इसमाला आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अंगझडतीमध्ये आम्हाला नमूद गुन्ह्यातील जो काही चोरी गेलेला माल होता, एकूण रक्कम 63,000 रुपयाचा, त्यामध्ये काही सोन्याचे दागिने आणि मौल्यवान माणिक खडा आहे, तो आम्हाला मिळून आलेला आहे. आरोपीची ताब्यात. नागपूर पोलिसांनी आपल्या गुप्त माहितीदाराच्या मदतीने आणि जलद कारवाईमुळे एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यासह आरोपीला अटक केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. या घटनेमुळे शहरात चोरी करणाऱ्यांना एक कडक संदेश मिळाला आहे. संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी बातमी समोर येत आहे. अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. दारू सोडविण्याच्या नावाखाली लोकांकडून मूत्र पिण्यास सांगणे आणि भूत उतरवण्याच्या बहाण्याने तोंडात बूट धरायला लावणे असे अघोरी प्रकार हा बाबा करीत होता. काय हे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील प्रसिद्ध बिरोबा मंदिरात भोंदूबाबा आपला दरबार भरवत होता. 50 वर्षीय संजय रंगनाथ पगार असे या बाबाचे नाव असून गेल्या काही दिवसांपासून तो या मंदिरात येऊन लोकांना वेगवेगळ्या समस्यांवर अघोरी उपाय सांगत होता. त्याचा उपचार पद्धतींचा पर्दाफाश झाल्यानंतर समाजात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दारूच्या व्यसनाने त्रस्त असलेल्या लोकांना तो दारू सोडविण्यासाठी स्वतःचे मूत्र पिण्यास सांगायचा.
इतकेच नाही तर भूतबाधा झाल्याचा दावा करून तो व्यक्तींना बूट तोंडात धरायला लावत होता. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेत बाबाने एका तरुणावर भंडारा टाकून त्याला जबरदस्तीने उभे करत त्याच्या नाकावर बूट लावला. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भूत उतरवण्याच्या नावाखाली तो एका तरुणाला जमिनीवर झोपून त्याच्या मानेवर पाय देऊन पोटावर काठी ठेवत सोड त्याला नाहीतर दोषी घालेन असे म्हणत मारहाण करत असल्याचे समोर आले आहेत. या सर्व अघोरी कृत्यांचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. समितीचे सदस्य रितेश संतोष होडकर आणि जगदीश सोजवड यांनी या बाबाचे स्टिंग ऑपरेशन करून त्याचे सत्य समोर आणलेत. महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात भोंदू बाबा संजय रंगनाथ पगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस कर्मचारी किशोर शांताराम आगडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. संजय पगार हा पूर्वी लग्नाच्या वरातीत घोडे पुरवण्याचे काम करीत होता. त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्याने हा व्यवसाय सोडून शिऊर येथील बिरोबा मंदिरात दरबार भरणे सुरू केले. रविवार आणि गुरुवार असे 2 दिवस तो हा दरबार भरवत होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. तसेच भोंदूगिरी कायद्यान्वये गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आम्ही काल एक महिलेची आमच्याकडे तक्रार आली होती की एक बुवा आहे तो काहीतरी अघोरी प्रकार करत आहे. त्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि तिथे गेल्यावर आम्हाला जे अघोरी प्रकार दिसले त्याबाबत आम्ही बोलण्यासाठी तो उभा आहे. सगळ्यात महत्त्वाचं अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत लोकांचा वेगवेगळे गैरसमज आहेत. मी पहिले आमची भूमिका मांडू इच्छितो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे याचे आमचे 4 सूत्र आहेत. 4 गोष्टी आहेत की ते आम्ही पाळतो. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याचा अंगीकार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे. दुसरी गोष्ट म्हणजे संत आणि समाजसुधारक जे लोक आहेत या लोकांचा वारसा सगळ्यांना समजून सांगणे. तिसरी गोष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भारतीय संविधानामध्ये 52 अ कलमानुसार जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो सगळ्यांना समजून सांगायचा आहे आम्हाला. आणि आज ज्या प्रकरणासाठी आम्ही आलो आहोत त्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे आर्थिक शोषण करणाऱ्या शारीरिक शोषण करणाऱ्या ज्या घटना असतात त्या घटनांचे अशा अंधश्रद्धांना विरोध करायचा आम्हाला. आम्ही त्या ठिकाणी गेलो. आम्ही जे काय गोष्टी बघितल्या स्टिंग ऑपरेशन केलं आम्ही. आणि ते स्टिंग ऑपरेशन करत असताना काय काय घडलं किंवा त्या बाबाने काय काय केलं याबाबत आमचे व्यंकट भोसले मार्गदर्शन करतील. मी व्यंकट भोसले. जानकर मॅडमनी आमच्या एका ग्रुपवरती त्यांची बातमी आली होती. ग्रामसभेमध्ये त्यांनी सभा घेत असताना त्यांनी ह्या महाराजाविषयी बरेचसे आरोप केले होते आणि एक ठराव घेतला ग्रामपंचायतचा त्यांनी आणि पोलीस स्टेशनला पण तक्रार दिली पण कुणी तक्रार घेतली नाही. शेवटी आम्हाला वाटलं की बुवा अनिसनं दखल घ्यावं. आम्ही आमचा ग्रुप सगळा आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी बाबा ते बिरोबा मंदिर शिऊर तालुका वैजापूर या ठिकाणी बिरोबाचं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये ते बाबा बुक्का झाडपाला त्यांचे काठी आणि अशा पद्धतीने त्यांचे ते अवजार होते. काही गंडे दोरे होते. ह्याच्याद्वारे ते उपचार करत होते. काही बऱ्याच प्रमाणात महिला पण होत्या आणि काही तरुण मुलं पण होते. एक मिलिटरीचा मुलगा पण तिथे आला होता. आणि जे शारीरिक व्याधी आहेत त्या महिला त्या ठिकाणी घेऊन सांगत होत्या आणि प्रत्येकाला त्यांनी ते बुक्का देत होते आणि काठीनं मारत होते. आणि या ठिकाणी झाडपाला आहे तो झाडपाला त्यांनी खायला द्यायचा. त्याच्यातली एक म्हातारी बाई होती तिला पण काहीतरी शारीरिक त्रास होता. ती म्हणे मागच्या वेळेस आली होती तर या झाडपाल्यानं मला उलट्या झालेल्या आहेत तरीसुद्धा तो त्या आग्रह करत होता की हे झाडपाला खा तुम्हाला बरं वाटेल मूत्र पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तो मिलिटरीचा एक मुलगा होता त्याला भूत लागलं तर मग त्यांनी काय केलं की मग काठीनं मारलं, बुक्का टाकला. मग त्याच्यानंतर मग त्याला निघून जा असं त्याला इशारे देत होता. तो मग शेवटी निघत नाही तर खाली पाडून त्याला त्याच्या नरड्यावर पाय दिला आणि बूटचं वास त्याला दिला किंवा तोंडात धरायला सांगितलं. शेवटी त्याच्यासोबत त्याचे मित्रमंडळी आले होते. त्यांना बिस्लरी बॉटलमध्ये लघवी कारण त्याला लघवी पाजला. शेवटी त्याला लघवी पाजलं. तो पित नव्हता पण त्याला बळजबरी त्याला पाजलं. आणि अजून एक पेशंट होता जो दारू पित होता. तो दारू सुटत नव्हती त्यालाही त्यांनी तोच प्रयोग केला. त्याच्यानंतर एकाची बायको पळून गेली. त्यालाही त्यांनी ते अशा पद्धतीने त्यांनी अघोरी कृत्य करायला त्यांनी सांगत होता. म्हणजे हा बाबा या अतिशय कुठल्याही आजार असू द्या, शारीरिक असू द्या, मानसिक असू द्या,
आणि सगळं आर्थिक पिळवणूक तो करत होता, हे आम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. गालफोडे सर हे भूमिका मांडतील. हे आमचे तिथं एक पेशंट म्हणून गेले होते आणि यांनी पुढे काय कसं त्यांचा अनुभव काय ते सांगा. नमस्कार, मी माणिक गालफाडे, अनिसचा मी जिल्हा उपाध्यक्ष आहे. आम्ही परवा गुरुवारी म्हणजे 16/7/2025 रोजी आम्ही आमच्या टीमसह शिवूर बंगला, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळी 9ला गेलो. आणि गेल्यानंतर आमच्याकडे तक्रार आल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आम्ही प्रथम त्या ठिकाणी गेलो. गेल्यानंतर गावाच्या कडेला एक छोटंसं एक बिरोबा नावाच्या देवाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये हा प्रकार चालत होता, हे आम्ही पाहिलं. आणि गेल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी एक पेशंट म्हणून मी एका व्याधीने ग्रासलेलो आहे आणि ती मला व्याधी दूर करण्यासाठी मी त्या बाबाकडे गेलो. आणि गेल्यानंतर मी त्या ठिकाणी बसल्यानंतर काही ठिकाणी दुसऱ्या लोकांच्या समस्या तो बाबा ऐकत होता. मग त्या दुसऱ्या लोकांच्या समस्या, कुणाला किडनीचा आजार आहे, कुणाची बायको पळून गेली, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आजारावर तो औषधं म्हणजे देत होता. तर औषध देणं म्हणजे काय, त्याच माणसांना एक हळदीची पुडी आणायला लावायची, ती तिथं कापायची आणि तिथं खाली टाकायची, तीच त्या माणसाच्या अंगावर फेकून छडीनं मारणे, काठीनं, छडी नाही तर मोठ्या अशा 2 काट्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आमच्या चित्रफितीमध्ये आहेत, तर त्या काट्याने मारणं असे प्रकार तो करत होता. मग माझा नंबर आला, मला त्यांनी बोलावलं आणि विचारलं की बाबा काय झालं तुम्हाला, कुठून आले. म्हटलं संभाजीनगरहून. ठीक आहे, म्हणजे काय झालं. म्हणून माझा हात खूप दुखतो, खूप मी दवाखाने वगैरे केले पण मला काही कुठं गुण आला नाही. थेरपी घेतल्या परंतु मला कुठलाच म्हणजे फरक नाही. ठीक आहे म्हणजे यापुढे मग आले. माझ्या अंगावर त्यांनी हळद टाकली, तो अंगारा म्हणून खूप, या हातावर टाकली, या पायावर टाकली, तोंडावर टाकली, कपाळाला लावली आणि काठीनं मला त्या ठिकाणी मारलं. बराच वेळा त्यांनी काठीनं मारलं, बोटापासून या खांद्यापर्यंत. नंतर कपडे काढूनसुद्धा माझ्या अंगावर हळद टाकून मला त्यांनी काठीने मारलं. आणि विचारलं आता कमी झालं का, काही वेदना कमी झाल्या का. मी सांगितलं बिलकुल नाही, इथं दुखतं. ठीक आहे म्हणे. आणखी परत त्यांनी काठीने मारलं आणि त्यांनी सांगितलं की आणखी तुम्ही 4 खेट्या करावं लागतील, 4 फेऱ्यात मारावं लागतील, नंतर कमी होईल. असे प्रकार हा भोंदूबाबा त्या ठिकाणी करत होता, ते आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलं. आणि त्यानंतर मग आम्ही तिथून पोलीस स्टेशनला. अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भोंदूबाबाचा कसा पर्दाफाश झाला. शिक्षणाचा प्रसार होऊनही समाजात असे प्रकार घडणे हे दुर्दैवी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. या घटनेनंतर तरी लोक अधिक जागरूक होतील आणि अशा भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकणार नाही अशी आशा आहे. आपण अमरावती शहरातील आणि राज्यातील गुन्हेगारी जगताच्या बातम्या बघितल्या. अशा ताज्या घडामोडी घेऊन आम्ही पुन्हा येणार. आपण ताज्या बातम्यांसाठी केबल नेटवर्कच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टा, एक्स आणि थ्रेडवर आता जाऊन लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. तोपर्यंत आपण सिटी न्यूजचे जुळत रहा.